सहज वाटतं. पण रफीदच्या गाड्या, कपडे, पैसे हे सगळं प्रियंकाला भुरळ घालतात. ती विचार करते, माझा नवरा रोज दिवसभर काम करून थकतो आणि ह्याचं आयुष्य इतकं सुखाचं का? रफीदही तिच्या नजरेतील भाव ओळखतो. तो तिला म्हणतो, तुम्हीही हवं तर असं जगू शकता. हळूहळू दोघांमध्ये मैत्री वाढते आणि काही दिवसांनी ती मैत्री एक मर्यादा ओलांडते. विनोद कामावर असतो, मुलं शाळेत आणि घरात सुरू होतो एक गुप्त संबंध. विनोदला काही दिवसांनी गोष्टी विचित्र वाटायला लागतात. रफीदचा फोन प्रियंकाला वारंवार यायचा. कधी ती हसत हसत बाहेर जायची आणि परत यायची गप्प. एक दिवस अचानक विनोद घरी येतो आणि त्याच्या डोळ्यासमोर त्याची पत्नी रफीदच्या कारमधून उतरते. त्या क्षणी सगळं स्पष्ट होतं. विनोद संतापतो, प्रियंकावर हात उचलतो. हा माणूस आपल्याला मदत केली, पण तू त्याच्याशी असं वागलीस. घरात भांडण सुरू होतात. विनोद दारू प्यायला लागतो. प्रियंका मात्र रफीदला सोडत नाही. उलट रफीद तिला आणखी जवळ ओढतो. एका रात्री प्रियंकाच्या फोनवर रफीदचा कॉल येतो. ती घराबाहेर जाऊन बोलते. विनोद झोपलेला नसतो, तो सगळं ऐकतो. गोड बोलणं, प्रेमाचे शब्द. तो संतापून पेटून उठतो आणि पुन्हा त्याची मारहाण करतो. प्रियंका रडत रडत रफीदला सांगते, हा मला दररोज